श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर पुण्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे. परत वारी पुढे जास्तोपर्यंत पाऊस थांबला होता, पण परत आता सुरू झालेला आहे. तर उद्या एखाद्या वेळेस आम्ही जाणार आहोत सातारला. सकाळी लवकरच निघणार आहोत. तर मला त्याचीच तयारी करायची आहे. कपडे वगैरे पॅकिंग करायचे आहेत आणि घरही स्वच्छ करून संध्याकाळीच ठेवायचं आहे. तर सकाळी आम्ही निघालो, लवकरच निघालो होतो. सकाळी 6 वाजता आम्ही साताराला जाण्यासाठी निघालो. काही छोटी मोठी कामं आहेत आणि छोटी मोठी कामं म्हणजे थोडंसं देवाला वगैरे जायचं आहे आणि बघू अजून काय करता येईल ते गेल्यानंतरच समजेल. त्याच्यानंतर स्टँडवरती पोचलो आम्ही सातारामध्ये आणि त्याच्यानंतर ऑटोमधून आम्ही घरी निघालो होतो. तर घरी जातानाच आमचा असा प्लॅनिंग झाला की आम्ही बाहेर निघालो. घरी गेल्यानंतर मी काही शूट वगैरे परत केलंच नाही. त्याच्यानंतर आम्ही चाळकेवाडीला जाण्याचा आमचा प्लॅन झाला. विंडमिल आहेत तिथे. खूप सारा विंडमिल आहेत आणि बघण्यासारखं लोकेशन आहे. सातारामध्ये ठोसेघरच्या पुढे आहे. तर तिकडेच आम्ही निघालो होतो. पण गेलो तिथे आणि एवढा मोठा पाऊस होता तिथे आणि तुम्ही बघतच असाल, पूर्ण धुकं होतं, सगळीकडे धुकं होतं. काहीच समोरचं दिसत नव्हतं आणि आमच्यासोबत लहान मुलं पण होती. त्याच्यामुळे आम्ही जास्त पुढे न जाता आम्ही तिथूनच आम्ही रिटर्न माघारी फिरलो. जाताना आम्ही थोडेसे भजी वगैरे, चहा वगैरे घेतला होता, कारण खूपच थंडी वाजत होती आणि आम्ही थोडंफार भिजलेलो. आणि आम्ही जेव्हा पण गाडीतून बाहेर फोटो वगैरे काढण्यासाठी निघत होतो तेव्हा वातावरण खराब होत होतं. तर पुन्हा सकाळीच डायरेक्ट मी शूट केलेलं आहे. तर सकाळी आम्ही निघालो होतो पुन्हा देवदर्शनासाठी. जे आमचं सातार रोड गाव आहे तिकडे काही मंदिरं आहेत. आता हे आहे जळगाव, जिथे एक देवस्थान आहे. तिथे माझ्या सासूबाई पहिल्या राहत होत्या त्या गावामध्ये आणि त्या या मंदिरामध्ये येत होत्या व ओटी वगैरे त्या पहिल्यापासून भरत होत्या. तर मग दरवर्षी इथे त्या ओटी वगैरे भरतात, नैवेद्य वगैरे इथे चढवतात. तर हे छान असं छोटंसं मंदिर होतं. खूप छान. आम्ही दिवाबत्ती, नैवेद्य वगैरे, ओटी वगैरे भरली. त्यानंतर मग पुढच्या लोकेशनला आम्ही निघालो. पुढच्या लोकेशनला गेल्यानंतर हे बहुतेक नांदगिरीमध्ये हे मंदिर तिथेही विंडमिल दिसत होत्या. खूप छान असं होतं. जाताना खूप मज्जा आली, छान झालं आणि आम्ही छान असं देवदर्शन पण केलं. त्यानंतर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. घरी जाताना आम्ही एका ठिकाणी वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो. तर तिथेच आम्हाला दिसलं, एका चुलीच्या भट्टीवरती काहीतरी ते काका हे करत होते, चाललेलं त्यांचं काहीतरी. तर तिथे जाऊन विचारलं तर ते कलाकंद बनवत होते आणि फ्रेश कलाकंद होतं. त्याच्यामुळे आम्ही पण जाताना तो कलाकंद घेतला आणि घरी गेलो. तर असं खूप छान देवदर्शन वगैरे आमचं झालं. तर खूपच छान पद्धतीने झालं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हळूहळू आपले रेग्युलर व्हिडिओ मी टाकतच राहणार आहे या चॅनलवरती. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की. आम्ही एका मंदिरामधून बाहेर जाताना असं काही दिसत होतं. पूर्ण आजूबाजूला शेतं वगैरे होती, इतकी हिरवीगार शेतं, रानं होती. इतकं छान बघायला वाटत होतं. मग मी छान असा व्हिडिओ बनवत होते. टोमॅटोची शेती वगैरे होती, खूप सारे टोमॅटो वगैरे दिसत होते. तर हा व्हिडिओ इथेच संपत आहे. बाय बाय.